जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी, पाहूया सविस्तर। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। सोयाबीन, कापूस या पिकासह केळीला देखील मोठा फटका बसलाय। नांदेडच्या अर्धापूरची केळी देश विदेशात प्रसिद्ध आहे। अर्धापूर, मुदखेड आणि नांदेड या तालुक्यात केळीचे सर्वाधिक पीक घेतले जाते, परंतु नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या केळीवर परिणाम झाला। परिणामी केळीचे भाव पडले। 2 महिन्यापूर्वी केळीला प्रति क्विंटल 2000 ते 2200 भाव मिळाला होता, परंतु आता केळीला केवळ 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा केळी लागवडीचा खर्च देखील यातून निघणे अवघड झाले आहे। सततच्या पावसामुळे केळीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला। नांदेड येथून देशातील इतर राज्यांमध्ये होणारी केळीची निर्यात थांबली। ऐन सणासुदीच्या काळात केळीला कवडीमोल भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, अर्धापूर, नांदेड। आज माझ्या शेतामध्ये 2 एकर केळी आहे। तर त्या केळीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास लाख रुपये खर्च आलेला आहे। आज बाजारामध्ये त्याच केळीला मागणी 3 रुपये 4 रुपये प्रमाणे होत आहे। आज पूर्ण केळी जरी गेली तरी माझे जास्तीत जास्त उत्पन्न 50-60 हजार रुपये होईल। बाकीचा जे खर्च आज मला याला काढायला घरातून करावा लागणार आहे। आणि त्यातल्या त्यात खताचे भाव वाढून गेलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये। जे 1000 रुपयाला पोतं भेटायचं ते आज 2000 रुपयाला पर बॅग भेटायलेली आहे। तर शेतकरी एवढा अडचणीमध्ये आलेला आहे की भरपूर अडचणीमध्ये आलेला आहे। किती उत्पन्न होतं? याच्यामध्ये जवळपास 3-4 लाख रुपये उत्पन्न होत होतं माझं। म्हणजे जर 2000चा भाव जर भेटला असता तर जवळपास 3-4 लाख रुपये उत्पन्न झालं असतं। तर आज 30-40 हजार रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे। कशामुळे? त्याच्यामध्ये या पावसानं, अतिवृष्टीमुळं जास्त नुकसान झालेलं आहे। बाहेर जे बुरानपूर इकडे तिकडे समजा जवळपास माल जात होता, तर ते आज या पावसाअभावी माल थांबलेला आहे, जायलाच तयार नाही। व्यापारी यायला तयार नाहीत, आले तरी 3 रुपये 4 रुपये भाव भेटत आहे। तरी माझी मायबाप सरकारला एवढंच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये दिलं पाहिजे समजा त्यांनी, सरकारने। आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळं जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेले आहेत। केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळं आणि पुन्हा या पावसाअभावी रोग आलेले आहेत। पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यामुळं हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे। याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। 300,000 रुपये खर्च केला, तर 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न होत होतं। तर आता म्हणजे खर्चाला माग जात, खर्च सुद्धा निघणार रुपये भाव आहे। आता 1000 रुपये गेल्या वर्षी भाव होता, तर 2.5 लाख रुपये झाले। आता यावर्षी 300 रुपये भाव आहे, तर खर्च सुद्धा निघणार 70-80 हजार रुपये लास्ट मध्ये होईल। पाण्यामुळे भाव पडले की सरकारनं काहीतरी मदत करा। देवीच्या काळामध्ये मोठा भाव मिळत होता मतदार, यावर्षी आणखी कमी झाला, 300वरच आला। आता याच्यावर काय काय असं होतं? याच्यावर काय आशा आहे, ते शासनाकडून काही मदत भेटा। बियाणं भरपूर वाढले साहेब, आणि शेतकऱ्याला सरकार भाव देत नाही। आता की सोयाबीनला 4000 क्विंटल, ते मोठ्या प्रमाणावर त्याचंही नुकसान झालेले। आणि लेकराचं शिक्षण होतं या केळीच्या आशेवर, लग्न होते, आणि मात्र या केळीची आशा चक मोडून दिली। शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आमच्या प्रत्येक पिकाला भाव द्यावा। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।